नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम यांची संख्या किंवा अशा स्थलांतरांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याचा एक अहवाल नुकताच टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने जाहीर केला आणि त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीसुद्धा ट्विट करून याविषयी माहिती दिली आणि कशा पद्धतीने मुंबईमध्ये या सगळ्या स्थलांतरितांचा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये म्हणजे येत्या 25 वर्षात कशा पद्धतीने मुंबईमध्ये हे सगळे लोंढे जे आहेत ते परिणामकारक ठरतील, त्रासदायक ठरतील. हिंदूंची संख्या प्रामुख्याने जे वर्षानुवर्ष मुंबईमध्ये राहत आहेत त्यांची संख्या जी आहे की कशी या सगळ्या लोंढ्यांमुळे कमी होत जाईल याविषयीची एक भीती व्यक्त केली. आणि हा अहवाल जो आहे हा टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे की 2051पर्यंत साधारणपणे हिंदूंची संख्या जी आहे मुंबईमधल्या ती 54% घसरू शकते. आणि त्याचं कारण आहे हे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम जे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशातून किंवा म्यानमारमधून सीमारेषा ओलांडून अनधिकृत पद्धतीने भारतामध्ये प्रवेश करतात आणि तिथून अशी मुख्य शहरं जी आहेत त्या ठिकाणी ते बस्तान बसवतात काही ठराविक भागांमध्ये आणि त्याचा फायदा जो आहे तो अर्थात अनेकांना मतदार म्हणून करून घेता येतो. त्यांना मग खोटी आधार कार्ड देणं किंवा बनावट सगळे पॅन कार्डपासून सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देणं आणि गरीब असल्याच्या नावाखाली अनेक ज्या NGO असतात त्यांच्या माध्यमातून त्यांना मदतही केली जाते, आर्थिक मदत केली जाते आणि त्यातून मग ते तिथे स्थिरस्थावर होतात. पुढे जाऊन ते मतदार बनतात आणि त्यातून मग ज्यांना त्यांचा लाभ उठवायचा असतो प्रामुख्याने त्यांचं लांगुल चालन करून तर ते त्याचा फायदा उठवतात किंवा ज्यांनी त्यांना ही अशी सगळी बनावट या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, वेगवेगळे कागदपत्र उपलब्ध करून दिलेले आहेत, ते त्यांचा मतदार म्हणून उपयोग करून घेतात. तर ही सगळी एक मोठी समस्या जी आहे किंवा एक रॅकेट जे आहे ते वर्षानुवर्ष चालू आहे. म्हणजे आत्ता अहवाल आला म्हणूनच आत्ता काही झालेलं आहे अशातला भाग नव्हे. अनेक वर्षांपासून हे सगळं होत आलेलं आहे. 1961 ते 2011 हा जो कालावधी पाहिला तर त्या कालावधीमध्ये 88% हिंदू होते ते 66% घसरले आणि 2051पर्यंत जी भीती दाखवली जाते त्याच्यामुळे ते 54% घसरणार आहेत. म्हणजे या ठिकाणी हिंदू मुस्लिम असा काही भेद करण्याची आवश्यकता नाही, पण हे जे कोणी स्थलांतरित होऊन इकडे येत आहेत त्यांचं खरोखर ते अधिकृत आहेत का, अधिकृत पद्धतीने आलेले आहेत का, ते इथे आल्यानंतर काम करतील किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले आहेत अशा पद्धतीने सांगितलं जाईल, पण प्रत्यक्षामध्ये फक्त तेवढंच त्यांच्याकडून करून घेण्यात येईल का, त्यासाठी त्यांचा उपयोग होईल का, की एक मतदार म्हणून उपयोग होईल आणि हळूहळू ती जागा त्यांनी स्वतःला म्हणजे मिळवली, ते तिथेच स्थलांतरित झाले, तिथेच ते राहू लागले, निवासस्थान त्यांनी तिथे बनवलं किंवा त्यानंतर तिकडच्या आसपासच्या विभागावर त्याचे काय परिणाम होतात याचासुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण आत्ता हे निवडणुकीचा काळ आहे, त्यावेळेला आपण पाहतो मतदार याद्यांमध्ये अचानक काही लोकांची वाढ झालेली दिसते. हे लोक कुठून आलेले आहेत, कोणाकडून कोणाचा वरद असतं त्यांच्यावर आहे, कोणाकडून त्यांना हे सगळे निवडणुकीचे कार्ड मिळाले किंवा आधार कार्ड त्यांना मिळाले, तर हे सगळं विचार करण्याजोगा मुद्दा असतो. त्यामुळे किरीट सोमय्यांनी भीती व्यक्त केली म्हणजे केवळ भाजपालाच याच्याबद्दल काय ती चिंता वाटते असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. ही चिंता सगळ्यांनाच असली पाहिजे. म्हणजे जेव्हा हा अहवाल आला त्यावेळेला पंचजन्य म्हणून जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र आहे त्याच्यामध्ये त्याविषयी ट्विट केलं गेलं त्यांच्याकडून, तेव्हा लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नसीम सिद्दीकी जे आहेत ते म्हणाले की हा अहवाल टाटा सामाजिक संस्थेचा आहे की RSSचाच आहे अशा पद्धतीची शंका उपस्थित केली. मुळात शंका ही उपस्थित करायला नको आहे, तर शंका ही पाहिजे की हे खरोखरच इतक्या प्रमाणामध्ये कसे काय मुंबईमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये एकूणच देशभरामध्ये लोक येत आहेत, त्यांना हे सगळ्या सुविधा कोण उपलब्ध करून देते, त्याच्या माध्यमातून कोणकोणते धोके समाजासमोर निर्माण झालेले आहेत याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. तर या संदर्भामध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने हा जो अहवाल दिला आहे त्याकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आणि केवळ भाजपानेच नव्हे सगळ्याच राजकीय पक्षांनी त्याकडे बघितलं पाहिजे. ते मुस्लिम आहेत म्हणून मुस्लिमांचं लांगुलचालन करणारे काँग्रेससारखे पक्ष, समाजवादी पक्ष यांनी त्याकडे डोळेझाक करता कामा नये.
हे सगळे लोक जे आहेत ते कुठून आलेले आहेत, इतर समाजाला त्यांच्यापासून काय धोका होऊ शकतो, काय पुढच्या काळामध्ये त्याच्यावर परिणाम होतील, याचा विचारसुद्धा करण्याची आवश्यकता आहे. कारण आज हे लोक आल्यानंतर आज फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी आले अशा पद्धतीने एक सहानुभूतीचं वातावरण तयार केलं जातं. पण पुढच्या काळामध्ये काय होतं, अनेक महत्त्वाच्या ठिकाणी या लोकांना वसवलं जातं आणि तिथे आजूबाजूच्या परिसरावर त्याचे विपरीत परिणाम होत असतात. तिकडच्या लोकांच्या नोकऱ्या ज्या आहेत त्याच्यावर परिणाम होतो. तिकडचे जे इतर समाजातले कर्मचारी असतील किंवा जे कोणी नोकरीसाठी इच्छुक असतील त्यांच्या नोकरीवर त्याचा परिणाम होतो. कारण हे येणारे लोक जे आहेत ते इतक्या दुरून आल्यानंतर ते कोणत्याही पद्धतीचा मोबदला जो आहे त्याच्यात काम करायला तयार होतात. अशा परिस्थितीमध्ये जो स्थानिक मजूर असतो त्याच्या हक्कांवरती ते गंडांतर येतं आणि त्यामुळे त्याचा विचार होण्याची आवश्यकता आहे की हे खरोखरच इथे आलेले आहेत, ते अधिकृत मार्गाने आलेले आहेत का. अधिकृत मार्गाने आलेले नसतील आणि इथे ते वसवले जात असतील, त्यांना सगळं उपलब्ध करून दिलं जात असेल तर ते निश्चितपणे धोक्याची घंटा आहे आणि हिंदूंसाठी धोक्याची घंटा नव्हे, एकूणच समाजासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याचा विचार होण्याची आवश्यकता आहे. आज अनेक गुन्हे जे घडताना दिसून येतात त्या गुन्हे घडण्यामागे ह्याच सगळ्या लोकांचा हातभार असू शकतो असं म्हटलं जातं. याचं कारण तिकडून आल्यानंतर इथे कोणत्याही प्रकारचं पैसा त्यांना उपलब्ध नसतो, नोकऱ्या उपलब्ध नसतात. अशा वेळेला या सगळ्या शहरी वातावरणामध्ये लोकांकडे असलेला पैसा म्हणा किंवा लोक ज्या पद्धतीने राहत असतात इकडे, जी अनेक वर्षांपासून राहत आहेत, तर त्यामुळे अशा लोकांचे डोळे दिपून जातात की अशा शहरी वातावरणात राहायला मिळाल्यामुळे. आणि त्याच्यातून चोरीमारीच्या घटना घडतात, महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना घडतात. हे सगळं घडत असतं आणि आपण पाहतोय नेहमी. त्यामुळे त्याच्याकडे सगळ्या पक्षांनी, राजकीय पक्षांनी डोळे उघडून पाहिलं पाहिजे. भाजपने आरोप केले, भाजपने काहीतरी यादी सादर केली किंवा अहवाल सादर केला म्हणजे त्यांच्या मनामध्ये काहीतरी आहे असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. कारण धोका हा गंभीर आहे आणि तो संपूर्ण समाजासाठी आहे, याचा विचार व्हायला पाहिजे. मध्यंतरी संजय राऊत यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की अनेक मतदार जे आहेत, 10,000 मतदार जे आहेत त्यांची नावं काढून टाकली जात आहेत आणि 10,000 बोगस मतदार जे आहेत ते मतदार याद्यांमध्ये आणले जात आहेत. भाजपकडून हे सगळं केलं जाते. मग हे जे काढून टाकले जात आहेत हे कोण आहेत हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला का. जर तेच बोगस असतील की ज्यांच्याकडे खोटे आधार कार्ड आहेत, खोटे पॅन कार्ड आहेत किंवा इतर सुद्धा ज्या काही कागदपत्र आहेत त्यांच्याकडे ती खोटी आहेत, बनावट पद्धतीने तयार केलेली आहेत, त्यांची ओळखच त्यांनी चुकीची दाखवलेली आहे, तर त्यांना जर वगळण्यात आलं असेल तर त्यात चूक काय आहे. पण ते कोणी सांगायला जात नाही. तर मतदार काढून टाकले आणि दुसरे बोगस मतदार घुसवले अशा पद्धतीने आरोप करायचे. पण प्रत्यक्षामध्ये काय स्थिती आहे आपल्या अवतीभोवती ते पण पाहायला पाहिजे. कारण निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने मतदार नवीन नवीन तयार करणं, त्यांना वसवणं आणि त्यांचा उपयोग करून घेणं ही काय आत्ताचीच रीत नाही, हे पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे. आणि या आधारावर अनेक पक्ष, विशेषतः काँग्रेसचं इतके वर्ष राज्य करत आलेलं आहे देशावर, त्यांनी अशा सगळ्या स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांचा उपयोग करून घेतलेला आहे. आणि याचे परिणाम अनेक ठिकाणी जिथे इथे दंगली घडल्या, जिथे तिथे अशा पद्धतीचे अराजक निर्माण झालं, तिथे अशा लोकांचा नेहमी उपयोग करून घेण्यात आला किंवा ते याच्यामध्ये सामील असल्याचं दिसून आलं. अनेक लोक त्यामुळे त्रस्त असल्याचं दिसलं. आजसुद्धा मुंबईमध्ये आपण पाहतोय की अनेक ठिकाणी फेरीवाले बसत आहेत. पूर्वी एकेकाळी तिथे मराठी कुटुंब जी आहे ती काहीतरी व्यवसाय करण्यासाठी बसत असत. आज तिथे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी, रोहिंग्या यांचं अस्तित्व असल्याचं दिसून येतं. मग मुंबऱ्यामध्ये असेल, मानखुर्दमध्ये असेल, शिवाजीनगरमध्ये असेल, मीरा रोड असेल, नायगाव असेल, असे अनेक भाग जे आहे त्या अशा बांगलादेशी, रोहिंग्या मुस्लिमांचं एक ठिकाण बनलेलं आहे. आणि तिथे अनेक प्रकारचे गुन्हे घडतात किंवा तिकडून ही लोक अनेक ठिकाणी पसरतात, त्याच्यातून गुन्हेगारी वाढू लागते. आणि त्याच्यात मग ज्या वेळेला मुस्लिम लांगुलचालन करणारे पक्ष असतात ते त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात, त्यांच्या गुन्ह्यांकडे लक्ष देत नाहीत, त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांकडे लक्ष देत नाहीत आणि केवळ त्यावर आरोप झाले की ते कसे भाजपने केले, ते कसे RSSने केले हे बोलून त्याच्यामध्ये एक राजकारण घुसळण्याचा प्रयत्न करतात. जर हे लोक अनधिकृत पद्धतीने आलेले असतील, ते कुठूनही कुठल्याही देशातून असो, पाकिस्तानातूनही आलेले असो, बांगलादेशातून असो, नेपाळमधनं असो, ते कोण आलेले आहेत, त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत का, त्यांना खोटी कागदपत्र दिली जात आहेत का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा धोका
संपूर्ण समाजासमोर आहे, कोणत्या एका राजकीय पक्षासमोर नाही, याचा विचार होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा जो काही टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा रिपोर्ट आहे तो अजूनही डिटेलमध्ये रिपोर्ट यायचा आहे, पण तो आल्यानंतर त्यावर आणखी प्रकाश पडू शकेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याबाबत सजग राहणं, आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवणं आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांची संख्या जर वाढत असेल तिथे असलेली आणि त्याचा उपयोग ते इतर लोक जे त्यांचा मतदानासाठी करत असतील किंवा त्यांना अशा पद्धतीने खोटी कागदपत्र उपलब्ध करून देत असतील तर त्याविषयी सजग राहणं, त्याविषयी सरकारला त्याविषयी माहिती करून देणं हे आवश्यक बनलेलं आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.